शुक्लांच्या पुढील महासंचालक म्हणून नियुक्तीला विलंब होत असेल? माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो. शेवट सरकारने कुठल्याही पोस्टवर नियुक्ती करताना त्या संदर्भातली माहिती घेऊन केली आणि कुठल्यावर जर आरोप आहेत किंवा काय आहेत ह्याची माहिती मी तरी अद्याप घेतलेली नाही. पण रश्मी शुक्लांची नियुक्ती होणार असं मी ऐकतो आहे, अद्याप झालेली नाही. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं मला वाटतं उचित होणार नाही. तर न्यायालयाने क्लीन चिट दिल्याची माहिती आता सर्वत्र सांगितलं जात आहे. फोन टॅपिंग प्रकरणात खुद्द प्रदेशाध्यक्षांचा सुद्धा त्यामध्ये फोन टॅपच्या संदर्भात त्यांचं नाव आलेलं होतं. आमच्या नानाभाऊ पटोलेंचा पण फोन टॅप केला गेलेला त्यावेळेस ती माहिती होती. परंतु अशा नियुक्त्या वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या शक्यतो सरकारने टाळावे. शेवट सरकार म्हणून आपण त्यांना तो अधिकार आहे, पण ही असे कुठले काही आरोप प्रत्यारोप असतील तर टाळलेलं बरं असं माझं मत. पुण्याच्या डीपीडीसीचा जो वाद होता तो अजितदादांना भाजपच्या कोर्टात ढकललेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की ठरलेल्या सूत्राप्रमाणेच निधी वाटप होईल, मात्र अजितदादा गट नाराज होतात. जाऊ दे आता, हे काय जुन्या कडीला नव्यानं ऊत सगळा प्रकार दिसतोय. एकतर एकीकडे सत्तेमध्ये राहायचं, सत्ता उपभोगायची आणि निधीवरून मग आपसात नाराजी भांडणं दाखवायचे आणि लोकांचं मत आहे ते किंवा लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल द्यायची. सगळे निधीवरूनच भांडणं करायचं आहे आणि ते गेलेच निधीसाठी आहेत, फंडसाठी, पैशासाठी. ते ओपन बोलतात की आम्हाला सरकारची तिजोरीतून हिस्सा मिळावा यासाठीच आम्ही गेलो आहे. तर मग काय करणार, काय दुसरं तेच करणार. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेला की आमच्यासाठी महाआघाडीची दारं अद्यापही बंद आहेत, कुणामुळे बंद आहे स्पष्ट नाही. नाही, मला नाही वाटत की ते काय प्रकाश आंबेडकर काय म्हणतायत. मी काय अद्याप त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही, पण ती चर्चा आमच्या हायकमांडच्या लेवलला सुरू आहे. महाराष्ट्र जो आहे लुटता यावा यासाठीच ठाकरेंचं सरकार चाललेलं होतं, तर आमदार फोडले गेले असा आरोप जो आहे संजय राऊतांनी. काय खोटं काय बोलले ते खरं आहे की जे आहे ते संजय राऊत खरं बोलत आहेत. संजय राऊतच्या बोलण्यामध्ये एकही म्हणजे बोलणं हे 100% खरं आहे, एकही टक्का चूक नाही. महायुतीच्या वादात आता नवीन अंक दिसतोय, कारण की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवर किरण सामंत तयारी करताय भाजपकडून. त्यामुळे रवींद्र चव्हाण वैतागून होतं याची तयारी सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी आता महायुतीत जागा वाटपावून वाद निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. ही प्राथमिक आहे तीनही पक्षाचा. आपण वाद होईल त्या यापूर्वीच मी बोललो आहे, तीनही पक्ष फार तिघांना म्हणजे तीनही पक्षाचे नेते फार मिशन असलेले नेते आहेत आणि त्यांना अनेकांना या पक्षातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून गेलेल्यांना अनेक लोकांना कमळावर लढावं लागेल, मी यापूर्वी बोललो आहे. आणि हा वाद आता पुढे ज्या पद्धतीनं राज्यातील वातावरण सरकार विरोधात आहे त्यामुळे त्यांच्या अस्वस्थता फार मोठ्या आहेत आणि ती वाढत जाईल पुढे. आणि यामध्ये लोकसभेपर्यंत काहीच होणार नाही, कारण नरेंद्रजी मोदी साहेबांना ती लोकसभा जिंकून काढून घ्यायची आहे. त्यानंतर खरा खेळ सुरू होईल असं मला वाटतं. फळसरकरांकडे डीजीपी पदाचा कारभार दिला, त्यामुळे कुठेतरी रश्मी शुक्ला वेटिंगवर आहे अशी चर्चा आता पाहणार. त्याच्यामध्ये मी काय सांगू, रश्मी शुक्लांना आणायचं ठरलं का हे सरकारला ठरवू द्या, त्यावर मग आमच्या प्रतिक्रिया आम्ही देऊ. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तुम्हाला काय वाटतं राजकीय नवीन वर्ष कसं असेल, निवडणुका काही नवीन संकल्प? नवीन वर्ष, नवीन आशा, नवीन संकल्प, नवी भरारी, नवी स्वप्न ही प्रत्येक जण बघत असतो. 2024 कोणीही किती आमचे विरोधक स्वप्न बघू देत, ती स्वप्न इंडियाचेच पूर्ण होणार आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्या स्वप्नाला बळ नक्की जनता देईल आणि ते स्वप्न आशा आकांक्षा जनतेच्या आहेत ते पूर्ण करणारे ठरतील. आणि हे तीन तिघाडा काम बिघाडा
हे जे काही लुटारू आणि डाकू आहेत या तिजोरीवर ठाण मानून बसणारे आत्ताची सत्ताधीश, ते या वर्षामध्ये त्यांचं अधपतन झालेलं दिसेल आणि ते सत्तेतून बाहेर झालेलं दिसेल, हा मला विश्वास नक्की वाटतो आहे आणि लोकांचा सुद्धा प्रतिसाद त्या पद्धतीचा आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आहे. हे 100% ज्या पक्षांनी जास्त संख्या येईल त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण आहे आणि आम्हाला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आम्ही जिंकू, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल ही आशा आहे आणि ही आशाही आहे, जिद्दही आहे, केवळ स्वप्न नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.